तालुक्यातील लोकमान्य विद्यालयाच्या सेंटरवर असलेल्या एलिमेंटरी परीक्षेला 655 तर इंटरमिजिएट परीक्षेला 555 असे एकूण 1205 विद्यार्थी बसले। तालुक्यातील एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थींचा सहभाग बघून लोकशिक्षण संस्थेच्या संचालकांना सुखद धक्काच बसला। कला शिक्षकांनी एकत्र येऊन चित्रकला महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा, यामध्ये स्वतः मदत करण्याची आश्वासन त्यांनी दिले। तालुक्यातील बऱ्याच शाळेमधून मुलांनी सहभाग दर्शविला होता। त्याचप्रमाणे आनंदवन येथील अंध अपंग विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात चित्रकला परीक्षेत सहभाग घेतला। त्यामुळे या परिसरात चित्रकला महाविद्यालय असण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेविषयी असणारी आवड आणि अद्यावत मीडियातील चित्रकलेत निर्माण झालेल्या संध्या यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मत संचालक ब्रह्मदत्त पांडे यांनी व्यक्त केले। तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि खूप सांगण्यासारखं आहे, असं मन भरून येत आहे। मी शाळेमध्ये ज्यावेळेला होतो माझ्या शालेय जीवनामध्ये मी पण अशाच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांमध्ये बसत होतो। त्यावेळेला नेताजी विद्यालय केंद्र होतं, तिथे 20-25 विद्यार्थी त्यावेळेला असायचे। आमच्या वेळेला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, पण आज हे सगळे 1200 विद्यार्थी या केंद्रावरती बसत आहेत। ही माझ्यासाठी तर खूप शिकण्यासाठी सारखी गोष्ट आहे। खेड्यापाड्यातले, ग्रामीण क्षेत्रातले, मूकबधीर असलेले जे विद्यार्थी आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मी तर असं म्हणतो ही विद्यार्थी नाही, विद्यार्थ्यांची चित्रयात्रा आहे। परीक्षेला बसत आहेत, नुसतं चित्र प्रदर्शन होत नाही आहे, परीक्षेला बसत आहेत। आणि आत्ता आपण तिथे जाऊन बघून आलो, त्यांनी केलेली रंगसंगती आहे, त्यांचं केलेलं डिझाईन आहे, त्यांचा काय सुंदर हात चालतो। त्यांच्या शिक्षकांचं, त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। आणि मला असं थोडंसं सुचवावंसं वाटतं, प्रल्हाद ठग सारखे ज्याला आंतरदेशीय याच्यावरती राष्ट्रीय स्तरावरचे कलावंत या वरोड्यामध्ये आहेत, आनंदवनच्या शाळेतल्या निमित्ताने कांबळे सर आहेत, चित्रकलेमध्ये धर्मेलवार सर आहेत, बाकीची पण शाळांमध्ये चित्रकला शिक्षक आहेत। हे सगळे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हे आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं। 1200 विद्यार्थी ते चित्र काढत आहेत, शालेय विद्यार्थी।